Geometry Revision by Dr. Mrs. Jayashree Atre. Chapter 2 Circle. भूमितीमधलं दुसरं प्रकरण आहे वर्तुळ म्हणजे सर्कल. या सर्कलचा अभ्यास आपण 5वी पासून केलेला आहे. 5वी पासून तुम्ही काय काय त्याच्यातलं केले ते थोडंसं आठवा. वर्तुळ दिलं असेल तर वर्तुळाला केंद्र हे असतंच, म्हणजे सेंटर ऑफ द सर्कल, कॉर्ड ऑफ द सर्कल, टँजंट ऑफ द सर्कल, सिकॅन्ट ऑफ द सर्कल हा भाग आपण अभ्यासलेला आहे. त्याचे गुणधर्म पण तुम्ही अभ्यासलेले आहेत. ते तुम्ही 5वी, 6वी, 7वी, 8वी आणि 9वी या सर्व इयत्तांमध्ये ते अभ्यासलेत. पण 8वी पर्यंत तुम्ही जो वर्तुळाचा अभ्यास केला तो कसा केलेला आहे? तो सगळा न्यूमरिकल पार्ट होता, म्हणजे प्रॅक्टिकल अप्रोचनी तुम्ही अभ्यास केलाय. म्हणजे तुम्हाला गुणधर्म दिलेलेच होते आणि त्या गुणधर्मांमध्ये दिलेल्या त्या विधानांमध्ये तुम्हाला काही अंक घालायचे होते, संख्या घालायच्या होत्या आणि इतर संख्या म्हणजे व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यूज काढायच्या होत्या. हा प्रॅक्टिकल अप्रोच होता. आता तुम्हाला 9वी पासून आपण घेतलेला अप्रोच जो आहे तो म्हणजे लॉजिकल अप्रोच, ॲक्सोमॅटिक अप्रोच, की जिथे तुम्हाला ते गुणधर्म सिद्ध करायचे आहेत आणि ह्या सिद्धता आपल्याला इथे लक्षात घ्यायच्या. तर आता या सिद्धतांपैकी कॉर्डवर आधारित ज्या सिद्धता आहेत त्या तुम्ही 9वीत अभ्यासल्या. उदाहरणार्थ सर्कलमध्ये सेंटर पासून कॉर्डवर टाकलेला परपॅन्डिक्युलर, इट डिवाइड्स, इट बायसेक्ट्स कॉर्ड, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवेला दुभागतो. त्याचाच व्यत्यास की जर जिवा दिलेली असेल तर जिवेचा मध्यबिंदू आणि वर्तुळाचा केंद्र हा रेषाखंड त्या जिवेला लंब असतो. ह्या दोन्हींचाही अभ्यास तुम्ही केला. अजून कोणता अभ्यास केला थोडा आठवा, की जर दिलेल्या दोन जीवा एकाच वर्तुळामध्ये असतील आणि त्या जर वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतील तर त्यांची लांबी पण समान असते. याच्या उलट जर समान लांबीच्या जीवा असतील आणि एकाच वर्तुळात असतील तर त्यांचं अंतर, केंद्रापासूनचं अंतर हे समान असतं. हे गुणधर्म आपण अभ्यासलेले आहेत. आता 10वी मध्ये मग आता कशाचा आपण अभ्यास करणार आहोत? तो थोडा जास्तीचा अभ्यास आपण करणार आहोत, तो म्हणजे टँजंटचा, की वर्तुळाची स्पर्शिका याचे गुणधर्म, वर्तुळाची छेदिका त्याचे गुणधर्म आणि त्यांच्या सिद्धता यांचा आपण अभ्यास जरा जास्त करणार आहोत. आता पहिलंच आपण बघणार आहोत की वर्तुळाच्या त्रिज्ये स्पर्शिकेचे गुणधर्म आणि त्यांची प्रमेय. स्पर्शिकेचे प्रमेय याचा आपण आता विचार करणार आहोत. टँजंट थिअरम. आता पहिला काय थिअरम आहे तो आधी लक्षात घ्या, की एक वर्तुळ दिलेलं आहे आणि वर्तुळाची एक त्रिज्या आहे, ओपी त्रिज्या आहे. तर ह्या ओपी त्रिज्येला म्हणजे एल पी पाशी एक स्पर्शिका काढलेली आहे. म्हणजे वर्तुळाला जर स्पर्शिका दिलेली असेल तर ती स्पर्शिका त्या त्रिज्येला लंब असते. हा पहिला गुणधर्म आहे. त्याला आपण म्हणणार आहोत स्पर्शिकेचा गुणधर्म म्हणजे टँजंट थिअरम. म्हणजे दिलेली स्पर्शिका ही त्रिज्येला लंब असते हे सांगणं. म्हणून आपण इथे दिलंय की टू प्रूव्ह एल परपॅन्डिक्युलर टू ओपी. ती एल रेषा ही स्पर्शिका आहे, ती ओपीला लंब आहे, हे इथे आपण सिद्ध केलंय. त्याचा व्यत्यास म्हणून आपल्याला काय विचारात घ्यायचा आहे, की ओ केंद्र असलेलं वर्तुळ आहे, ओपी ही त्याची त्रिज्या आहे. या पी बिंदूपाशी जर एक लंब रेषा काढली, एल ही रेषा वर्तुळाच्या बाह्य टोकाशी लंब आहे, जर लंब रेषा काढली तर ती स्पर्शिका आहे म्हणून सिद्ध करायचंय. दोन्हीचा एकमेकाशी अर्थ लक्षात घ्यायचा आहे आपल्याला, की त्रिज्या आणि स्पर्शिका या परस्परांना लंब असतात. पण हा नियम आपण 2 भागांमध्ये बसवलेला आहे, की जर स्पर्शिका दिली तर ती त्रिज्येला लंब असते आणि जर लंब दिला तर ती त्याची स्पर्शिका असते. हा भाग आपल्याला लक्षात घेतल्यावर असं बघा तुम्ही, की खालची जी आकृती आहे, ही दुसरी जी आकृती आहे, त्या दुसऱ्या आकृतीमध्ये पी बिंदूपाशी काढलेली जी स्पर्शिका आहे ती लंब रेषा आहे, ती स्पर्शिका दाखवायची आहे. मग एखादी रेषा वर्तुळाला स्पर्शिका कधी होईल? ती रेषा आणि वर्तुळ यांच्यामध्ये एकमेव सामायिक बिंदू असेल तरच. म्हणजे वन अँड ओनली पॉइंट शुड बी कॉमन इन बोथ. बोथ मीन्स सर्कल अँड लाईन.
मग इथे आपल्याला सिद्ध करायचं की P इज द ओनली पॉइंट विच इज कॉमन टू सर्कल अँड L. दिस वी वॉन्ट टू प्रूव्ह अँड देअरफॉर दिस थिअरम इज व्हेरी इम्पॉर्टंट. पहिली सिद्धता सुद्धा अप्रत्यक्ष पद्धतीने आहे, दुसऱ्याची पण अप्रत्यक्ष पद्धतीने आहे की इथे सुद्धा आपण दुसऱ्या आकृतीमध्ये Q हा असा एखादा बिंदू घेणार आहोत त्या रेषेवरचा की जो त्या P पासून भिन्न आहे, P नाही. आणि मग Q असल्यावर Q हा जर त्या L रेषेवरचा वेगळा बिंदू असेल तर आपण आता इथे सिद्ध करणार आहोत की Q हा L आणि सर्कल यांच्यामध्ये कॉमन पॉइंट नाही. P हा एकच बिंदू असा आहे की जो सामायिक आहे. ही सिद्धता नीट समजावून घ्या की ज्या दोन्हींमध्ये जो फरक आहे तो लक्षात घ्या आणि त्रिज्या, स्पर्शिका, लंबता हे त्याचं सगळ्याचं सार आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. वर्तुळावर जर एखादा बिंदू दिला तर त्यामधून आपल्याला स्पर्शिका काढता येते. मगाशी जो आपण थिअरम पाहिला त्याच्यात आपण पाहिलंय की ओपीला तो एल जी लंब रेषा असेल ती त्याची स्पर्शिका असते, हे आपण सिद्ध केलंय. आता या आकृतीमध्ये आपण असं पाहणार आहोत की वर्तुळाच्या बाहेर एक पी बिंदू दिलाय. तर या पी बिंदूपासून दोन स्पर्शिका काढलेल्या आहेत. या कशा काढायच्या तो भाग तुम्ही 8वी मध्ये शिकलेला आहात आणि त्याचाही परत आपल्याला त्याचा अभ्यास कन्स्ट्रक्शन मध्ये करणार आहोत. कारण भौमितिक रचनेमध्ये हा भाग महत्वाचा आहे आणि भौमितिक रचनेमध्ये ही रचना आपल्याला करणं आवश्यक असतं. ती पण आपण अभ्यासणार आहोत. आता आपण असं बघणार आहोत की इथे या वर्तुळाला पी बिंदूतून ज्या दोन स्पर्शिका काढल्यात तर त्या स्पर्शिका खंडांची लांबी म्हणजे लेंथ ऑफ टँजंट सेगमेंट्स ही जी लांबी आहे ही समान असते. हा गुणधर्म हे प्रमेय म्हणून आपण विचारात घेणार आहोत आणि मग आपल्याला इथे सिद्ध करायचं आहे की AP बरोबर BP म्हणजे O केंद्र असलेल्या वर्तुळाला P मधून जर दोन स्पर्शिका काढल्या तर त्यांनी तयार झालेले जे स्पर्शखंड आहेत तर AP आणि BP हे एकरूप आपल्याला दाखवायचे. ही एकरूपता दाखवण्यासाठी पुन्हा आपल्याला तो स्पर्शिका, त्रिज्या, लंबता हा गुणधर्म लक्षात घ्यायचाच आहे. कारण OAP हा कोन आणि OBP हा कोन हे दोन्ही कोन काटकोन आहेत आणि हे दोन कोन काटकोन झाल्यामुळे दोन त्रिकोण आपल्याला काटकोन त्रिकोण मिळतात की ज्यांची OP ही भुजा सामायिक आहे पण OP हा त्या दोन्हींचाही कर्ण आहे आणि त्यामुळे कर्णभुजा प्रमेय म्हणजे साइड हायपोटेन्यूज थिअरम वरून आपल्याला हे सिद्ध करता येतं की AP बरोबर BP. आणि त्याचबरोबरीने अजून एक आपल्याला गुणधर्म मिळतो की कोन APO आणि BPO हे दोन्ही कोन सुद्धा एकरूप आहेत कारण एकरूप त्रिकोणांचे ते दोन कोन आहेत. म्हणजे तो गुणधर्म सुद्धा आपल्याला काही सिद्धता लिहिताना आपल्याला उपयोगी पडणार आहे म्हणून तो पण गुणधर्म लक्षात ठेवा.